नागपूरच्या झाशीची राणी चौकात रिक्षा चालकांचा नेहमीच त्रास असतो। दिवसाच्या कुठल्याही वेळी अगदी संध्याकाळीही चौकात रस्त्यात मध्यभागी वाहन उभं करून ते प्रवाशांची वाट पाहत असतात। ऑटो चालकांच्या मनमानी कारभारामुळे इथून प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होते। यासंबंधी पोलीस आणि इतर संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई होत नाहीये। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश तलाठी आपल्या जागेवर राहत नसल्यानं सामान्यांची गैरसोय होती। ऑनलाईनच्या नावाखाली तलाठी तालुक्यात येत नसून मोबाईलही बंद ठेवतात। या तलाठ्यांनी आपली कामकाजाची अजब पद्धत केली असून आदिवासी भागात चक्क बेकायदेशीरपणे हाताखाली पेड सहकारी ठेवण्यात आले। महसूल विभागानं 7/12/8 खरेदी खत, वारस नोंद, फेरफार आदी जमिनीविषयीच्या सर्वच कागदपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा प्रतापगडावर साजरा करण्यात आला। राज्यभरात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला। मात्र शिवाजी महाराजांचे गड किल्ले आजही दुर्लक्षित होत आहेत। नाशिकचा रामशेज किल्लाही त्यातलाच एक। इतिहासाची साक्ष देत उभा असणारा या किल्ल्याकडे प्रशासनानं कायमच दुर्लक्ष केलंय। रामशेज किल्ल्याची पडझड झाली आहे। किल्ल्याच्या आसपास प्रचंड गवत पसरलंय। प्रशासनानं परिसरात लहान मुलांसाठी खेळणी बसवली आहेत। मात्र त्यांची आजची स्थिती पाहता तिथे कोणी फिरकतही नाही। त्यामुळे पुरातत्व खातं आणि राज्य सरकारनं रामशेज किल्ल्याचं संवर्धन करण्याची मागणी होती आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।